तर दर रविवारी लेकरं काही ना काहीतरी खायची फरमाईश करतातच, पण आज त्यांनी तसं काही केलं नव्हतं. त्यामुळं मी पण फक्त वरण भात बनवला होता. त्यासोबतच थोडेसे पापड काढले, कारण अवनीला आणि पार्थला दोघांना पण पापडसोबत वरण भात खूप छान लागतं. त्यानंतर मी आणि अवनीनं बसून जेवण केला. पार्थ आधीच जेवून बाहेर खेळायला गेला होता. त्यानंतर इथं जे काही ब्लाउज कट करून घ्यायचे होते ते सगळे दुपारच्या पासून कट करून घेतले. ते झाल्यानंतर संध्याकाळी बाप्पाची आरती तयार करायची होती, त्यामुळे त्याचीच तयारी करायला चालू केली होती मी. बघता बघता आमच्या घरी येऊन बाप्पाला 5 दिवस झाले होते. कुणीकडे निघून गेले 5 दिवस काही कळालंच नाही. नॉर्मली 5 दिवस व्हायला खूप टाईम लागतो, पण असं वाटत होतं की कालच बाप्पाला घरी आणलं होतं आणि आजच पाठवून देतो काय असं वाटत होतं. त्यानंतर अवनीला छान असं आरती वगैरे करून घ्यायला लावली. आरती झाल्यानंतर लगेच मी तर जे काही काल ब्लाऊज शिवून ठेवले होते त्याची तुरपाई करायला घेतली. आता हे सगळे कामं मी संध्याकाळीच करून घेते, कारण दिवसभर ह्याच्यामध्ये टाईम वेस्ट करत नाही. शिवायचे कट करायचे ते दिवसभर करून घेते मी. त्यानंतर इथं अवनीला पण मी तुरपे कर जो पत्र इथं कारले वगैरे कट कर म्हणलं, तर मध्ये मध्ये पार्थला असं लुडबुड करायची असती. तो आता बी काढतो मी म्हणून काढत होता, पण त्या दोघांचं काही जमतच नाही. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.